हाय हॅलो गाईज, माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला, आज पुन्हा एकदा मी बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण आज चिकनची बिर्याणी नाही आहे, आज आहे अंडा बिर्याणी। तर एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। तर इथे मी नॉनस्टिकची कढाई घेतलेली आहे, त्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मी ते हळद घातलेली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च जिरे पावडर आणि धनिया पावडर घातलेली आहे। तर मसाले आपण आपल्या आवडीनुसार थोडीशी घालायचे आहेत। थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि इथे मी अंडे ऑलरेडी बॉईल करून ठेवलेले आहेत आणि त्याला 2 भागांमध्ये मी कट करून घेतलेला आहे। आणि या तेलामध्ये सर्व मसाले घातल्यानंतर अंड्यांना आपल्याला या मसाल्यांबरोबर चांगलं 2 ते 3 मिनिटे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये हाय फ्लेमवर। तर सर्व अंडे मी तेलामध्ये ॲड केलेले आहेत। तर मस्त दोन्ही बाजूंनी खरपूस क्रिस्पी आणि गोल्डन असा छान कलर येईपर्यंत आपल्याला अंड्यांना फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी। तर पाहू शकता, एक बाजूला छान कलर आलेला आहे आणि मस्त असे फ्राय झालेले आहेत। तर आता मी दुसऱ्या बाजूने देखील असंच 2 मिनिटे अंड्यांना फ्राय करून घेत आहे। तर हे पहा, इथे आता मी अंड्यांना फ्राय करून झालेला आहे, चांगला गोल्डन कलर देखील आलेला आहे आणि आता अंडे मी काढून घेत आहे। एका प्लेटमध्ये मी सर्व अंड्यांना काढून घेणार आहे आणि याच तेलाचा वापर करून आपण बाकी बिर्याणी बनवणार आहोत। तर हीच कढाई मी वापरून याच तेलाचा वापर करत आहे आणि यामध्ये मी 2 मोठे चॉप केलेले कांदे असं स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत, पाहू शकता। आणि 2 कांदे मी यामध्ये घातलेले आहेत याच तेलामध्ये। तर कांद्यांना देखील आपण नेहमीप्रमाणे जे आपण जसा लालसर कलर येईपर्यंत भाजतो तशाच पद्धतीने भाजायचं आहे। आणि इथे मला असं वाटतंय थोडंसं तेल टाकावं आणखी, तर त्यामुळे मी त्या आणखी 1 चमचा तेल घातलं आहे आणि कांद्यांना चांगलं मनसोक्त छान फ्राय होऊ द्यायचं आहे। एक 3 ते 4 मिनिटे लागतील कांदा फ्राय व्हायला, कारण 2 मोठे कांदे घेतले होते मी। आणि त्यानंतर इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीरची बारीक पेस्ट बनवून घेतली होती, तर ती यामध्ये मी 1 चमचा घातलेली आहे। आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट यामध्ये। आणि आता यामध्ये मी 1 चॉप केलेलं टोमॅटो घालत आहे। तर टोमॅटो मी 1च घातलेला आहे, मोठ्या साईजचं होतं त्यामुळे। आपण जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर 2 टोमॅटो घातले तरीही चालतील। आणि टोमॅटो ही देखील चांगलं फ्राय झालेलं आहे। आणि आता यामध्ये सुके मसाले घालूया। तर सुक्या मसाल्यांमध्ये मी 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर, जिरे पावडर आणि हळद पावडर घातलेली आहे। तर ही मसाले आपण आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत, पण मात्र बिर्याणी मसाला घालायला विसरायचं नाही, कारण आपण बिर्याणी बनवतोय तर बिर्याणी मसाले हा लागणारच आहे। तर इथे मी 2 चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे। मी ते जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही, फक्त बिर्याणी मसाला 2 चमचे आणि आपले जे नॉर्मल रेग्युलरचे जे मसाले असतात तेच थोडेसे घातलेले आहेत। तर जास्त स्पायसी असं मी बनवणार नाही आहे बिर्याणी, एकदम साधी सिंपल आणि एकदम कमी साहित्यामध्ये बनवून होईल अशी बिर्याणी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने रेसिपी सांगणार आहे। आणि यामध्ये 2 मी हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत, कारण मी ऑलरेडी मसाल्यांचा वापर कमीच केलेला आहे, त्यामुळे मी इथे 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। तुम्हाला नसतील हव्या तर स्किप करू शकता। आणि हे मसाले पूर्ण व्यवस्थित शिजण्यासाठी मसाल्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे, म्हणजे जे मसाले आहेत सर्व एकजीव होतील आणि शिजून निघेल मस्त। कांदा टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित शिजून निघेल, कच्चं राहणार नाही त्यासाठी। तर पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे, मस्त कांदा टोमॅटो पण शिजलेला आहे। थोडीशी कोथिंबीर मी घातलेली आहे, तेलही सुटायला लागलेलं आहे। आणि बाजूच्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाणी यामध्ये अजिबात मी घालणार नाही आहे। आणि आता हे मसाला तयार झाल्यानंतर यामध्ये लगेच आपण गरम पाणी घालणार आहोत।
तर मी ते गरम पाणी घातलेलं आहे. जेवढी आपली तांदळाची क्वांटिटी असेल, भात आपल्याला जेवढं बनवायचं असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आहे. आणि एक उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे. आणि उकळी आल्यानंतर तोपर्यंत आपण तांदूळ धुवून ठेवायचा आहे. जो पण तांदूळ आपल्याला वापरायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये. आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ सर्व टाकून द्यायचं आहे, सोडून द्यायचं आहे पाण्यामध्ये. तर हे सर्व तांदूळ मी ट्रान्सफर केलेलं आहे. आणि आता 10 मिनिटे भाताला मी हाय फ्लेमवर शिजवून घेणार आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवणार आहे. आणि 10 मिनिटे असंच मी भाताला शिजवून घेणार आहे पूर्ण पाणी आटेपर्यंत. तर हे पाहू शकता 10 मिनिटांनंतर पूर्ण पाणी आटलेलं आहे भातामधलं. आणि 80% भात आपला हा शिजलेला आहे. तर आणखी 20% बाकी आहे, तर तो आपण वाफेवरती शिजवून घेणार आहे. पण त्या अगोदर जे आपण अंडी फ्राय करून घेतली होती ती यामध्ये सेट करायची आहेत व्यवस्थित भातामध्ये. तर हे अशा पद्धतीने मी सर्व अंडी सेट करून घेतलेली आहेत. यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर मी घातलेली आहे. आणि आता 10 मिनिटे स्लो फ्लेमवर, गॅसची फ्लेम आता स्लो करून 10 मिनिटे आणखी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे भाताला. तर पाहू शकता 10 मिनिटे झालेली आहेत. आणि 10 मिनिटानंतर भात आपला एकदम रेडी परफेक्ट असा शिजून तयार झालेला आहे. आणि यावरती आता मी इथे 1 चमचा तूप घालत आहे. तर हे ऑप्शनल आहे, आपल्याला हवं असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरीही चालेल. तर अशी झटपट सोप्या पद्धतीने बिर्याणी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी झटपट बिर्याणीची रेसिपी? तर नक्की अशा पद्धतीने बिर्याणी तुम्हीही बनवा. खूप लवकर बनवून तयार होते आणि चवीला तर एकदम छान लागते. तुम्हाला चिकन मटनचीही आठवण येणार नाही, इतकी टेस्टी लागते. तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही ही अंडा रेसिपी नक्की ट्राय करून पहा, अंडा बिर्याणी. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवायला देखील विसरू नका. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाही. आणि लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत पुन्हा. सो आजच्यासाठी इथेच थांबूया. बाय बाय, टेक केअर.